पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावखुरा शैलीचा घातक फलंदाज अनंत, नॉन स्ट्राईकला जनार्दन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय लोणावळा संघाचा स्टार खेळाडू आपण पाहतोय शुभम ऑन द गोलंदाजी मार्क. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटनं आणि स्ट्राईक एंडला मात्र एक घातक फलंदाज अनंत ऑन द स्ट्राईक. डावखुरा शैलीचा हा घातक फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. यावेळेस जबरदस्त प्रहार, चेंडूला फेकून दिले फाईन लेगच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, चौकार. या जाग्याचे मालक जैतू भगत यांचा शुभ सन्मान केला जातोय. खूप वर्षाचे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांनी त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज शुभमनं, निर्धाव चेंडू फेकलाय. फलंदाज अनंतासारख्या हार्ड हिटर फलंदाजाला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता, चौकार मिळाला होता, त्यानंतर शुभमनं मात्र कमबॅक करून दिले टीम आपण पाहतोय लोणावळा संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अनंता. यावेळेस फटका बसलाय का, क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑनचा आणि यावेळेस चुकी करत नाही अनंता. बॅक टू पवेलियन. अनंता 11 वाशी संघाला लागणारा पहिला हादरा. अनंता बॅक टू पवेलियन. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय आपण. अजून एक स्टार खेळाडू मोतीराम जातोय तिसऱ्या क्रमांकावर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जनार्दनच्या जोडीने एक चांगली 100+ धावाची पार्टनरशिप केली होती. तो फलंदाज मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती मोतीराम. कमबॅक केलंय गोलंदाज शुभमनं. अनंतासारखा हार्ड हिटर फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता मात्र स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकाचा अजून एक स्टार खेळाडू आपण पाहतोय मोतीराम. मोतीराम टू शुभम असा सामना नक्कीच पाहायला मिळेल. मोतीरामसाठी पहिला चेंडू असेल, पहिल्या त्याच्या इनिंगसाठी पहिला चेंडू असेल. यावेळेस काय फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु नक्कीच बनला दर्शक. चेंडू हवाई सफर, षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 10 धावा, 1 गडी बाद 10. मोतीरामने मात्र आपले इरादे आले आल्या स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, चेंडू मात्र हवाई सफर, चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना टीम अनंत 11 वाशिवली संघाची आपण पाहतोय धावफलकावर 1 गडी बाद 14 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शुभम यांचा. स्ट्राईकला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय मोतीराम. जो फलंदाज 2 चेंडूचा सामना केलाय आणि नाबाद 10 धावावर खेळतो तो फलंदाज आपण पाहतोय
स्ट्राईक एंडवरती मोतीराम ऑन द स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी शुभम. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि पटका फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय, चुकी करत नाही मोतीराम. बॅक टू पवेलियन. एका षटकाचा खेळ संपला आणि टीम आपण पाहतोय अनंत 11 वाशिवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निलेश आणि स्ट्राईक एंडला मात्र मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय जनार्दन ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्ण हा फलंदाज, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. स्ट्राईकला मात्र मागच्या सामन्याचा सुपर हिरो 21 चेंडू आणि 87 धावाची खेळी करणारा फलंदाज आपण पाहतोय जनार्दन ऑन द स्ट्राईक. निलेश यांचा पहिला चेंडू असेल जनार्दन साठी. जनार्दन म्हटला तर आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवलाय तो खेळाडू आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील कारण मॅच ही 4 षटकाची आहे, लक्ष असू द्या. पंच जास्त स्पीडअप घ्या सांगा क्षेत्ररक्षकाला, वारंवार त्यांना जागेवरून हलू देऊ नका. यावेळेस घुटना टेक आणि जनार्दनच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, आउट ऑफ पार्क, षटकार. या षटकाराने मात्र टीम अनंत 11 वाशिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय प्लाय होत असताना 20 धावा, 2 गडी बाद 20. मी म्हटलं होतं हा फलंदाज खूप घातक फलंदाज आहे, त्याला रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केले जनार्दनने. यावेळेस अजून एक प्रहार, चेंडू मात्र हवाई सफर, षटकार. या षटकाराने मात्र धावफलक 26 धावा. काय फलंदाजी करतोय जनार्दन. मला असं वाटतंय मागच्या सामन्यामध्ये सेट होऊन आला होता तसाच आता सुद्धा हा फलंदाज ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक सुद्धा चेंडूचा सामना केला नव्हता, परंतु दुसऱ्या षटकातील 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळालेत फलंदाज जनार्दनच्या बॅटमधून. आता मात्र षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल का फलंदाज जनार्दन. यावेळेस अजून एक ब्लास्ट, चेंडू मात्र गोळीच्या वेगानं आउट ऑफ पार्क, 6 धावा. या षटकाराने धावफलक आपण पाहतोय 32 धावा, 3 चेंडू आणि 18 धावावर नाबाद खेळतो आपण पाहतोय जनार्दन. अक्षरशः वादळी खेळी करतोय हा फलंदाज. या फलंदाजाच्या बॅटला थांबवणं कठीण असेल. काय फलंदाजी करतोय, अक्षरशः असं वाटतंय का हा क्रिकेटर इंटरनॅशनल क्रिकेट सारखा खेळाडू आहे. जबरदस्त फलंदाजी, काय टायमिंग पाहतोय त्याच्या बॅट मधून. टाळ्या झाल्या पाहिजे जनार्दन साठी.
यावेळेस बॅक टू बॅक चौथा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. जनार्दन ऑन द फायर. षटकार. या षटकाराने मात्र तब्बल 38 धावा. मला वाटते 2 षटकार जर मारले तर युवराज सिंगच्या रेकॉर्डाशी बरोबरी करेल हा फलंदाज. कारण त्यांनी 50 करताना सुद्धा युवराज सिंगची बरोबरी केली होती. पुन्हा एकदा संधी आले जनार्दनला. आता मात्र चांगला चेंडू परंतु खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना 39 धावा. 4 चेंडूचा सामना केला आणि नाबाद 24 धावार खेळतोय. 600चा स्ट्राईक रेट. काय फलंदाजी करतोय. यावेळेस घुटला टेक आणि यावेळेस अजून एक तमाशा देख. सलग 5 षटकार. जबरदस्त फलंदाजी. या षटकामध्ये 31 धावा आल्यात. एक वाईट आणि सलग 5 षटकार. काय फलंदाजी आपण पाहतोय. जनार्दन नावाचं वादळ मात्र आता थांबवावं लागेल, नाहीतर अक्षरशः पुन्हा एकदा 100 धावा करू शकतो या फलंदाज. काय फलंदाजी करतोय. अक्षरशः या फलंदाजाच्या बॅटला काय बॉल कनेक्ट होतात. युवराज सिंगचा रेकॉर्ड तुटेल का. यावेळेस व्हॉट अ शॉट. सलग 6 षटकार मारण्याचा विक्रम मात्र जनार्दन करत असताना, युवराज सिंगची बरोबरी करत असताना व्हॉट अ इनिंग. टाळ्या झाल्या पाहिजे जनार्दन साठी. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपलाय. 51 धावा. 2 गडी बाद 51. स्ट्रायकेनला आपण पाहतोय कृष्णा. 51 धावा धावफलकावर. यावेळेस चांगला फटका. खरबूजों को देखकर खरबूजा भी रंग बदल रहा है. यावेळेस चेंडू सीमा रेषा पार. चौकार. अक्षरशः जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या टीमसाठी. आपलातून फलंदाजी. 55 धावा. 2.1 षटकाचा खेळ झालाय आणि 55 धावा आपण पाहतोय. यावेळेस इनसाइड आउटचा नजराना. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे परंतु बनला दर्शक. चेंडू सीमा फलक पुढे जात असताना आपण पाहतोय 59 धावा. यावेळेस चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या गॅप मधून. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार. चौकार. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा.
वेळेस आता मात्र फटका फसलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, चुकी करत नाही कृष्णा. बॅक टू डगआउट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम अनंता 11 वाशिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 69 धावा. आता मात्र सिक्सर किंग स्ट्राईक एंड वरती असणार जनार्दन हा खेळाडू. मला असं वाटतंय की वाशिवली टीम आज आपले इरादे घेऊन उतरले. प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळतोय. स्ट्राईक एंडला मात्र आपण हार्ड हिटर सिक्सर किंग जनार्दनला पाहतोय. या वेळेस व्हॉट अ टायमिंग. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं सीमा पार षटकार. सिंगने सुद्धा 7 चेंडूवर 7 षटकार मारले होते. तो सुद्धा विक्रम या खेळाडूने मोडून काढलाय. काय फलंदाजी करतोय जनार्दन नावाचं वादळ. टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. यावेळेस कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव कंप्लीट आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 76 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय हर्ष हा फलंदाज. मला असं वाटतंय जर हर्ष या फलंदाजाने स्ट्राईक रोटेट केली तर नक्कीच जनार्दनच्या बॅटमधून अजून मोठे फटके पाहायला मिळतील. या वेळेस फुल टॉस आणि फुल टॉसला फेकून दिलंय फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. आपण पाहतोय 83 धावा. काय फलंदाजी केली जाते. अक्षरशः प्रत्येक फलंदाज मात्र ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन जातोय की काय असं वाटतंय. प्रत्येक फलंदाज पहिल्या चेंडूवर आक्रमक रूप धारण करतोय. आठ चेंडू आणि नाबाद 42 धावावर खेळतोय जनार्दन हा फलंदाज. जर स्ट्राईक दिली तर नक्कीच आपण अर्धशतक पाहू शकतो या फलंदाजाचं. या वेळेस सेवाग स्टाईल मध्ये आणि या वेळेस काय झेल टिपलाय फलंदाज हर्ष. बॅक टू डगआउट.
केंद्र आणि नॉस्ट्राईकला मात्र 8 चेंडूचा सामना करून नाबाद 42 धावावर 43 धावावर खेळतोय फलंदाज जनार्दन हा फलंदाज 8 चेंडू आणि 43 धावावर. यावेळेस वाट शॉट अजून एक ब्लास्ट आल्या वाट शॉट षटकार. यावेळेस अजून एक चांगला तडाखा चेंडू मात्र नक्कीच षटकार. सलामीची जोडी इंटर करा, जास्त स्पीडअप ठेवा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 95 धावांचं लक्ष्य. समोर जो तुंगीचा डोंगर दिसतोय तसं लक्ष्य हे टीम आपण पाहतोय लोणावळा संघासमोर. परंतु हा संघ सुद्धा कमी नाही, नक्कीच मोठे पटके पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम केलाय तो गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय जनार्दन. नक्कीच मला असं वाटतंय की अनंता 11 वाशिवली संघाचा युवराज सिंग म्हणून ओळखला जाईल हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 95 धावांचं भल्लाडे लक्ष्य आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय स्वप्नील आणि पंकज. स्ट्राइक वरती डाकुरा शैलीचा फलंदाज स्वप्नील, नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय पंकज. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. 24 चेंडू आणि विजयासाठी 95 धावांचं एक बल्लाडे लक्ष्य.
आज मात्र पूर्णपणे दिवस गाजवला या अनंत 11 वाशिवली संघानं. अक्षरशः काय फलंदाजी केली या टीमनं. पहिला चेंडू स्वप्नील साठी, गोलंदाजी मार्कवर जनार्दन. यावेळी चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला धावबाची संधी. आणि यावेळेस नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एका धावेने अकाउंट ओपन झालंय लोणावळा टीमचं. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय, पंकज ऑन द स्ट्राईक. पंकजला मात्र जनार्दन सारखी फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके षटकारांची बरसात करावी लागेल. यावेळेस चेंज ऑफ पेस, काय गोलंदाजी करतोय. का म्हटलं जातं अष्टपैलू खेळाडू, ते उदाहरण मात्र दाखवून देत असताना जनार्दन हा स्टार खेळाडू. दोन युवराज सिंगचे रेकॉर्ड मात्र आज या खेळाडूने मोडलेत. यावेळेस कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. व्हॉट अ कॅच, पंकज बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर सुभाष, अजून एक स्टार खेळाडू टीम लोणावळा संघाचा. हा सुद्धा एक बिग हिटर फलंदाज आहे, परंतु आक्रमक रूप धारण करावं लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय जनार्दन, जशी फलंदाजी करतोय ना तशीच चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. असा पाहिजे अष्टपैलू खेळाडू. असा जर आयकॉन खेळाडू लीग मध्ये असला तर किती पॉइंट गेले तरी चालतील, परंतु असा खेळाडू पाहिजे. पुलटॉ चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आलाय. थोडा फंबल होतो, एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना पुढे जात असताना दोन धावा. सुरुवात स्लो झाले, समोर बलाढ्य लक्ष 95 धावांचं. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक घातक फलंदाज डावखुरा शैलीचा स्वप्नील ऑन द स्ट्राईक. यावेळेस जबरदस्त प्रहार, चेंडू हवाई सफर, नक्कीच जाऊन पण पाहू शकाल. षटकार. पाच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. एका षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा आपण पाहतोय. एक गडी बाद 8. गोलंदाजी मार्कवर अजून एक अष्टपैलू खेळाडू अनंता, लेफ्ट आर्मर गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू, कमबॅक केलंय पहिल्या चेंडूवर अनंतानं. 17 चेंडू आणि 87 धावांचं एक बल्लाढ्य लक्ष. क्रिकेटमध्ये हे शक्य नाही, परंतु काही घडू शकतंय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतंय. यावेळेस काय गोलंदाजी करतोय अनंत, अजून एक स्टार खेळाडू. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. स्ट्रायकेनला मात्र आपण उजव्या हाताचा स्टार खेळाडू पाहतोय सुभाष. सुभाषला मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र नक्कीच शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू, नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय.
धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 8 धावा, एक गडी बाद 8. आता मात्र नक्कीच पंच दर्शवतीत वाईड चेंडू. वन बाउंडचा इशारा सुद्धा आलाय. नक्कीच आता कमबॅक करावं लागेल. फलंदाज सुभाषला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि यावेळेस नक्कीच आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना, सॉरी एकच धाव, एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 9 धावा, सॉरी 10 धावा. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रमुख पाहुण्यांचं, मान्यवरांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत. आणि जे कोणी प्रमुख मान्यवर असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर समीर. अजून एक स्टार खेळाडू आहे परंतु लक्ष मोठं आहे त्याच्यामुळे कुठेतरी प्रेशर मध्ये आलाय. टीम लोणावळा हा संघ एक चांगला संघ आहे परंतु चेसिंग मध्ये जर धावसंख्या भरपूर असली तर किती मोठे फलंदाज हे थोडे गडबडले जातात आणि तशीच परिस्थिती आपण पाहतोय टीम लोणावळा संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनंता, स्टार खेळाडू टीम अनंत 11 वाशिवली संघाचा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकार धावा आपण पाहतोय 10 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी 85 धावाची गरज. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येत आहे हर्ष हा गोलंदाज. यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये परंतु काय फिल्डिंग केली जाते, जबरदस्त फिल्डिंग. यावेळेस काय फटका खेचलाय, समीरच्या बॅट मधून येणार का ब्लास्ट आणि यावेळेस सीमारेषा पार षटकार. समीरला सुद्धा संधी असेल षटकारांची बरसात करण्यासाठी कारण फक्त औपचारिकता बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का. यावेळेस आता मात्र फटका फसलाय, चेंज ऑफ पेसने टाकलेला हा चेंडू आणि यावेळेस झेल ड्रॉप, जीवदान मिळतंय समीरला. एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 17 धावा, सॉरी 18 धावा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय ग्राउंड शॉट मिड विकेटच्या दिशेला आणि यावेळेस चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है, बड़े हिट चाहिए जीतने के लिए, बड़े प्रहार चाहिए. यावेळेस अजून एक स्लोअर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. गतीमध्ये बदल केले जातात वारंवार. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फलंदाज बॅक टू पवेलियन.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चौथं षटक हाताळण्यासाठी अनंत 11 वाशिवली संघासाठी अमर हा गोलंदाज वापरला जातोय. भेदक गोलंदाज आहे. नक्कीच एक स्पीडअपचा गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव येते. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावखुरा शैलीचा फलंदाज. चला स्पीडअप घ्या. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, बाकी काही शिल्लक नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. अक्षरशः पूर्णपणे थांबून ठेवले टीम लोणावळा संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अमर तयार. यावेळेस कोणत्याही प्रकारचा टायमिंग होत नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच भडवल टीम मात्र इंतजार करते. क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ मिळेल. यावेळेस चांगला फटका परंतु फटक्यामध्ये ताकद कमी. एक धाव येते. एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना दुसऱ्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकाल टीम अनंत 11 वाशिवली एकतर्फी सामना झुकवलाय आपल्या फलंदाजीच्या जीवावर. यावेळेस चांगला फटका परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. शेवटचा चेंडू दुसऱ्या इनिंगचा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जात